आम्हाला तर वाटलं होतं की पुण्यामध्ये मालवणी पदार्थ एवढे नीट मिळत नसतील. प्रॉन्स फ्राय चालू आहे, एक सुरमईची तुकडी टाकली आहे त्यामध्ये. फक्त सी फूड आणि चिकनची एकच डिश ठेवतो, बाकी काहीच नाही. व्हेज नाही, मटन नाही, काहीच ठेवत नाही. तर हे दगडावरतीच बारीक केलं जातं. आता हे चालू येतं. मग लोक जाताना चटणी डब्यात घेऊन जातात. सोनक हा मासा फार रेअरली मिळतो पुण्यामध्ये. हा सगळं एकदम झकास आहे. जवळ आहे, तुम्हाला दाखवतो. जवळपास बटारीचे काप असतात तशा टाईप मध्येच तुम्हाला हा वाटतो. आज आपल्याकडे पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, कोळंबी आहे. तर मंडळी, अस्सल मालवणी जेवणाच्या शोधात आपण आज इथे आलोय आणि या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत, या पायऱ्या थेट तुम्हाला मालवणात पोहोचवतील, म्हणजे मालवणी जेवणाकडे पोहोचवतील. तर या पिंपरी चिंचवड पुणे परिसरामध्ये अस्सल मालवणी चवीची जर मेजवानी तुम्हाला चाखायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आजच्या या आपल्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे मालवणात. तर चला आज जाऊया आणि इथल्या माशांची चव घेऊया आणि तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की इथल्या माशांची चव कशी येते. चला या. येवा मालवण आपलं कसं. आता मालवणात मी जसं तुम्हाला सांगितलं की मालवणात आपण जाणार आहोत, तर सुरुवातच आपलं जे स्वागत झाले ते येवा मालवण आपलंच असा. तर निखिल सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर ही जी आपल्याला गर्दी दिसते, आतमध्ये आनंदाने खाणारी लोक दिसत आहेत, ताट पूर्ण सफाचट दिसते सगळ्यांचं. तर याच्या मागे हे मला वाटतं ओव्हरनाईट शक्य नाही आहे. तर ही सुरुवात आपली कशी झाली होती, कसा होता हा प्रवास, कधी सुरुवात झाली? आई वडिलांनी चालू केलं होते. 28 वर्ष झाली आपल्याला इकडे. आणि जे तुम्हाला ताट जे चकाचक तुम्हाला दिसतं त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण घरगुती चव देतो. म्हणजे असं तुम्हाला वेगळं फॅन्सी डिशेस इथं काहीच मिळत नाही. होमली फूड. होमली फूड हा टोटल होमली फूड. आम्ही कोल्ड्रिंक देत नाही, स्वीट डिश देत नाही, मसाला पापड देत नाही. मग तर लोकांची वांदे होऊन जातील इकडे आल्यावरती. स्वीट डिश नाही, काय नाही, किंवा कोल्ड्रिंक्स मागतील, एवढी गरमी आहे, मग तर लोकांचे वांदे होतील ना. एक तर आमच्या जेवणातच गोडवा आहे. दुसरं ॲपिटायझरमध्ये आम्ही सोलकढी प्रोव्हाइड करतो लोकांना. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच ठेवत नाही. मालवणात आल्यावर तुम्हाला मालवणचीच चव टाकायची, इथे दुसरे तुम्हाला चोचले चालणार नाहीत. मालवणचं जे जेवण आहे, सी फूड आहे. आणि आपण सी फूड सोडून अजून व्हेज, मटन, चिकन कसं काय नाही ठेवत आम्ही फक्त सी फूड आणि चिकनची एकच डिश ठेवतो, बाकी काहीच नाही. व्हेज नाही, मटन नाही, काहीच ठेवत नाही. हेच आम्हाला आवडत नाही, ते काही चालतं. हो, गर्दी बघून लक्षात आलंच आम्हाला पण, कारण आता जर तुम्ही मागे बघितलं दुपारची वेळ आहे, पण सगळे टेबल्स फुल आहेत आणि सगळे लोक सी फूडचाच आनंद घेतात. कारण इथे सी फूड सोडून तुम्हाला काहीच मिळणार नाही, ठळक अक्षरात. इथे येणारे मोस्टली 80-90% लोक हे गृहीत धरून असतात की व्हेज मिळणार नाही आपल्याला. तर मालवणच्या जेवणाची तर आपण चव चाकूच, पण त्याच्या आधी थोडं प्रिपरेशन आपल्याला बघायला मिळेल का, की इथे जेवण जे ऑथेंटिक पद्धतीने बनते ते आमच्या आपण व्ह्यूअर्स पर्यंत पोहोचूया की हे कसं बनतं. चला या. तर आता आपण आलोय मालवण समुद्राच्या किचन मध्ये आणि इथे बऱ्यापैकी प्रिपरेशन चालू आहे. सर आता हे काय बनतंय आता इथे? हे चोनक फ्राय बनतंय. आता चोनक हा मासा फार रेअरली मिळतो पुण्यामध्ये. हा जास्त करून गोव्यामध्ये खाल्ला जातो. हा धरणाचा आहे की सी फूडच आहे? सी फूड आहे. ओके ओके, म्हणजे खाऱ्या पाण्याचाच आहे. हो, बोनलेस हा, टोटल बोनलेस असतो. ओके. हा, इथे काय चाललंय? इथं प्रॉन्स फ्राय चालू आहे, एक सुरमईची तुकडी टाकली आहे त्यामध्ये. प्रॉन्स तवा फ्राय. सुरमईचा पीस पण बऱ्यापैकी मोठा दिसतोय. हो. हे सर मागे काय लागले हे सगळं? हे जे सिनियर स्टाफ आहे आपला, जसं मॅनेजर झाला, सुपरवायझर झाला, शेफ झाला, तर यांची प्रत्येकाची व्हिजिट ठरलेली असते. तर त्यांनी ते व्हिजिट आल्यावरती त्यांनी त्याची एंट्री, नाव, सिग्नेचर आणि काही प्रॉपर सगळं सिस्टमॅटिक. जरी होमली फूड आपण देतोय पण सगळं सिस्टमॅटिक ऑर्गनाइज पद्धतीनेच करतो आपण, त्याशिवाय होणार नाही. इथे पण काहीतरी झालेलं दिसतंय. हे क्रॅब लॉलीपॉप बच्चे कंपनीसाठी बेस्ट असेल. चिल्ड्रन स्पेशल डिश आहे आपली. आज आपल्या किचन मध्ये सर कोणते कोणते मासे आज अवेलेबल आहेत? आज आपल्याकडे पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, कोळंबी आहे. ही सुरमई आहे. आता उचल जरा. म्हणजे ही माझी वीत आहे आणि ऑलमोस्ट एक वीतीची सुरमईचा पीस आहे. जवळपास एक 200 ग्रामचा एक पीस आहे. ह्या पापलेटला आम्ही हळद मिठाचं मॅरिनेशन करून ठेवतो
आणि त्यानंतर जो आमचा मालवणी मसाला आहे त्याचा वरून एक लेअर असतो आणि त्याचं स्टफिंग जे असतं हिरवं वाटण आहे, ते हिरवं वाटणचं स्टफिंग असतं आतमध्ये पूर्ण. म्हणजे रेग्युलर पापलेट फ्राय पेक्षा नक्की त्याची चव वेगळी. याच्या रेग्युलर पापलेटपेक्षा याची टेस्ट खूप वेगळी लागते. कशी वाटली टेस्ट? पहिल्यांदाच मालवण समुद्रामध्ये आलो आणि अतिशय सुंदर वाटलं. आम्हाला तर वाटलं होतं की पुण्यामध्ये मालवणी पदार्थ एवढे नीट मिळत नसतील. मालवणी लोकांचं जे मेन ठिकाण आहे लालबाग, त्याच्यापेक्षाही छान वाटतं. पुण्यावरनं आलो पण ते एकदम अप्रतिम सगळं छान आहे. म्हणजे जे खाल्लं आम्ही ते सगळं एकदम झकास आहे. आवडलं आम्हाला सगळं. आम्ही वाकडकडनं आलो आणि आम्ही क्रॅब लॉलीपॉप घेतला होता, प्रॉन्स फ्राय घेतला होता आणि थाली घेतली. मस्त आहे एकदम. मला तर खूप आवडलं. पहिल्यांदाच आलो आम्ही, ट्राय केलं आणि हे प्रॉन्स कोरीवाडा घेतलेला, तो पण सुंदर आहे, खूप छान आहे आणि रिअल मालवणी टेस्ट आहे. असं मुंबईसारखंच वाटलं. आम्ही मुंबईला खाल्लेलं आहे मालवणी, ते आज इथे आलो आहे. मालवणला गेल्यासारखंच वाटलं. टेस्ट पण खूप सुंदर आहे, भारी आहे. तर आता आपण जे जेवण शिजताना बघितलं त्याच्या मागचं जे गुपित आहे ते इथे दडलंय. इथे जो मालवणी मसाला वापरला जातो तो कसा बनतोय आणि त्याच्या मागे काय खासियत आहे? आमचा जो मालवणी मसाला आहे, फ्राय मसाला आणि फिश करी मसाला आमच्या मॅडम आहेत, मंजुषा मॅडम, हेच बनवतात. ओके. आणि हे वाटण आहे आपलं, तर वाटणचं प्रिपरेशन चालू आहे इथे. मग हे दगडी पाट्यावरच बनलं जातं? हो हो. तर हे दगडावरतीच बारीक केलं जातं. आता हे चालू आहे. मालवणी मसाला शोरूम दाखवतो. सिक्रेट दरवाजा उघडतोय जिथे मालवणी चवीचा हा मसाला लपलाय. ही आमची स्टोरूम आहे. हा आमचा फ्रायचा मसाला आहे. प्रॉपर म्हणजे गावी जसं काचेच्या बरणीत मसाला ठेवला जातो तसाच ठेवला जातोय. म्हणजे याचा प्लस पॉईंट काय राहतो सर काचेच्या याच्यात स्टोअर करायचा? खराब नाही होत मसाला. आणि प्लॅस्टिकमध्ये कसं जसं उन्हाळा असतो, क्लायमेट जसं चेंज होतं ना, प्लॅस्टिकमुळे रिॲक्शन होतं त्याचं, म्हणून बर्नीमध्ये ठेवतो आपण. कलर बघा त्याचा. मावशी, हा तुम्ही जो डबा धरलाय हा मसाला कुठून तुम्ही विकत घेता? विकत घेत नाही असं ना, मी इथंच बनवतोय मालवणी मसाला. तर किचन मध्ये आणि शोरूम मध्ये जाऊन आल्यानंतर बऱ्यापैकी रेस्टॉरंट आता रिकामं झालंय, जेणेकरून आपण शूट करू शकू. मेन्यू कार्ड पण आपल्या समोर आहे. एकदम सिंपल मेन्यू कार्ड आहे. एक सिंगल फ्रंट आणि बॅकचं मेन्यू कार्ड आहे. म्हणजे लिमिटेड मेन्यू आहे, पण एकदम नेक्स्ट लेवल चव असेल असं मी एक्सपेक्ट करतो, कारण आपण अजून जेवण ट्राय करायचंय. तर आपण 1-2 स्टार्टर सांगितलेत आणि एक थाळी सांगितली, बरोबर ना सर? खिचडी पण. हा, प्रॉन्स खिचडी. तर बघितलं की इथे मालवणी मसाला जो आहे तो प्रॉपरली स्टोअर होईल, जेवणाची चव मेंटेन राहील, याच्याकरता बरेच परिश्रम घेतले जात आहेत. तर ही जी चव लोक चाखतात इथे आल्यानंतर, तर काय रिप्लाय असतो लोकांचा, कसं वाटतं त्यांना? लोकांना तर आवडतंच. म्हणजे आपण घरगुती जे जेवण देतो आपण, आजकाल काय झालं की जेवणामध्ये खूप लोक एक्सपेरिमेंट्स करायला लागले. पण तसलं आम्ही काहीच करत नाही. एकदम सिम्पल, काहीच वेगळं आम्ही देत नाही. ते सिम्पल घरगुती जे आमच्या घरी बनतं तेच आम्ही देतो, त्यामुळे लोकांना ते जास्त आवडतं. चोणक फ्राय जो आपण आता बनताना बघितला, तर मोस्टली गोवन रेस्टॉरंट्समध्ये किंवा गोव्यामध्येच मिळणारा हा चोणक मासा आहे, बरोबर? गोवा आणि तळ कोकणात हा जास्त खाल्ला जातो. आणि मी तर फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. तर आता टेस्ट घेतल्याशिवाय मला पण नाही लक्षात येणार, की कारण की मी पण मासे खाल्लेत, पण चोणक आज मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार. युजली आपण पापलेट खाल्लेला आहे, पण स्टफ पॉम्फ्रेट आपण स्पेसिफिकली मागवला कारण काहीतरी वेगळं खायला मिळेल म्हणून. जवळ आहे, तुम्हाला दाखवतो. जवळपास बटाट्याचे काप असतात तशा टाईपमध्येच तुम्हाला हा वाटत असेल. आणि याच्यामध्ये काटा अजिबात नसतो, बरोबर ना सर? म्हणजे काट्याची भीती वाटत असेल म्हणून तुम्ही जर मच्छी खात नसाल तर चोणक तुम्हाला नक्कीच ट्राय केला पाहिजे, कारण एकदम खूपच सॉफ्ट आहे आणि काटा नसल्यामुळे खायला अजूनच मजा येते.
त्या पापलेटला आम्ही हिरवं वाटण असतं आमचं, त्याचं स्टफिंग करतो आणि त्याला वरती मालवणी मसाल्याचं एक लेअर असतं, ते वरती मालवणी मसाल्याचं मॅरिनेशन असतं आणि मग ते आम्ही आमच्या मसाल्यामध्ये फ्राय करतो. तर ही जी ऑरेंज चटणी तुम्हाला दिसते ही मी नोटीस केली की या स्टार्टर्स बरोबर दिली जाते आणि हे जरा वेगळे पण वाटते, बरोबर? हो, ती चटणी म्हणजे आमची चेरी ऑन टॉप अशी आहे. लोक जाताना चटणी डब्यात घेऊन जातात. मला हो, ती खूप टेम्पटिंग आहे ती चटणी. तुम्ही पापलेट पण बघू शकता, पूर्ण वाफाळतोय तो आणि यासोबत जो स्टफ केलेला मसाला आहे तो खूपच जबरदस्त लागतोय. तुम्ही रिव्ह्यू पण बघितला असेल. एक कस्टमर मुंबईवरून आला होता आणि लिटरली ते बोलतात की आम्ही अशी चव मुंबईला देखील घेतलेली नाही आणि हे त्याच्यावर खरं उतरते. कोळंबी खिचडी. हो, प्रॉन्स खिचडी आता वाढली गेली ना, त्याच्या स्मेलवरूनच समजतं की ही किती टेम्पटिंग असणार आहे. तर सर ही प्रॉन्स खिचडी, दाल खिचडी मी खाल्ली होती, पण ही प्रॉन्स खिचडीचं काय वेगळेपण आहे आणि ही कशी बनते? एक स्टोरी अशी आहे की आपल्या रेस्टॉरंटमध्ये कोळंबी बिर्याणी खूप मोस्ट सेलिंग डिश. म्हणजे आपल्या इथे दोन्ही पण मिळतं, म्हणजे प्रॉन्स खिचडी पण? नाही, आधी आम्ही कोळंबी बिर्याणी द्यायचो आणि एकदा असं झालं की एक कस्टमर आहे आमचे लोणावळ्यावरून येतात ते फक्त प्रॉन्स बिर्याणी खायलाच येतात. ओके. रेग्युलर कस्टमरपैकी होते ते आणि एकदा त्यांच्या घरी मुंबईवरून गेस्ट आले होते, तर ते ना प्रॉन्स बिर्याणी खाण्यासाठी आपल्या इथे घेऊन आले. पण इथे त्या दिवशी नेमकं 1-2 तासाचं वेटिंग होतं आणि त्यांचा नंबर येईपर्यंत आमचा राईस संपला होता. तर त्यांना सांगितलं की असं असं राईस संपलाय तर आम्ही देऊ शकत नाही. तर ते नाराज झाले, ते बोलले नाही, कुठल्याही परिस्थिती आम्हाला खायचीच आहे. तर त्यांच्यासाठी मग आम्ही काय केलं, आम्ही थाळीमध्ये इंद्रायणी राईस देतो. तर त्यांना सांगितलं असं असं इंद्रायणी राईसमध्ये दिली तर चालेल का तुम्हाला? ते बोलले चालेल, पण आम्हाला खाऊनच द्यायची. म्हणून त्या दिवशी फर्स्ट टाइम आम्ही ती बिर्याणी इंद्रायणी राईसमध्ये केली आणि ती झाली चिकट, इंद्रायणी चिकट असतो. बरोबर बरोबर. आणि तसं त्यांना सर्व केला. तर ती त्यांना एवढी आवडली आणि तिथून पुढे ते जेव्हा पण येतात ना, तर ती कोळंबी बिर्याणी ती कोळंबी खिचडीच खातात. म्हणजे कस्टमरच्या डिमांडमुळेच आपल्या मेन्यूमध्ये एक पदार्थ ऍड झाला. मग नंतर आम्ही त्यावरती R&D केली, थोडे चेंजेस केले आणि मग ही आम्ही इन्व्हेंट केली. अच्छा, म्हणजे मेन्यू मध्ये नसलेला पदार्थ देखील मेन्यू मध्ये आज ती कोळंबी बिर्याणीपेक्षा जास्त कोळंबी खिचडीच खाल्ली जाते. अरे वा. आली आपली थाळी आली आहे, सुरमई थाळी. सुरमई थाळी आहे आमची. बरं, याच्यामध्ये राईस दिसत नाही सर? राईस नंतर सर्व केला जातो, आधी म्हणजे भाकऱ्या संपल्यावर. भाकऱ्या संपल्यावर. सुरमई तवा फ्राय आहे आणि बऱ्यापैकी साईज आहे त्याची. आणि ही लिमिटेड आहे का अनलिमिटेड? सुरमईचं पीस, भाकरी आणि सोलकढी लिमिटेड आहे. फक्त फिश करी अनलिमिटेड आहे, सुकट अनलिमिटेड आहे, राईस अनलिमिटेड आहे, या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड. थाळी खाण्याच्या आधी आपण ही गुलाबी सोलकढी पहिले ट्राय करूया. सोलकढी आपल्या इथे सर कुठून येते? नाही, आम्ही स्वतःच बनवतो. सोलकढीची आमची खासियत आहे. आमचं हे एकमेव असं आउटलेट रेस्टॉरंट असेल जिथे सोलकढी आम्ही थंड अजिबात सर्व करत नाही. हा, नॉर्मल टेम्परेचर. हो, रूम टेम्परेचरमध्ये सर्व करतो. तुम्ही इतर कुठेही गेला तर तुम्हाला सोलकढी थंडगार दिली जाते, पण ॲक्च्युली आम्ही ती देत नाही. त्याच्या मागे कारण असं आहे की सोलकढीमध्ये 3 मुख्य इन्ग्रेडियंट्स असतात. एक तेल, पाणी आणि दूध, नारळाचं दूध. फ्रीजर करताना तर त्यांचे एलिमेंट्स तुटतात. जेव्हा ऑइल पाण्यापासून जेव्हा सेपरेट होतं तेव्हा ते परत मर्ज नाही होत. त्याची कन्सिस्टन्सी जी तुम्हाला दिसते ती तुम्हाला फ्रीज केल्यानंतर परत नाही मिळत. ती जी फ्रेश बनवल्यावर जी चव लागते ना, ती चव फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती येतच नाही तुम्हाला. ही जी सुरमई थाळी आपल्या समोर आहे सर, याची काय प्राइसिंग? 555ला आम्ही देतो ही सुरमई थाळी. आणि अनलिमिटेड पण आहे. फक्त सुरमईचा जो पीस आहे तो बऱ्यापैकी मोठा पण आहे, तो तुम्ही पूर्ण थाळी बरोबर खाऊ शकता आणि जर भूक असेलच तुम्ही अनलिमिटेड राईस खाऊ शकता. सर, आपण जे प्रेक्षकांना दाखवलं मालवणी हे जेवण, तर हे खाण्यासाठी कुठे यावं लागेल? तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्हाला चिंचवड, वाकड आणि बाणेर तिन्ही ठिकाणी आपला आउटलेट आहे. चिंचवडचं मेन ब्रांच आहे, वाकड आणि बाणेरचे आमचे आता नवीन ओपन झाले, मी तिथेही जाऊ शकतो. तसं आता सांगितलं की मालवणची ही जी मेजवानी आहे ही खाण्यासाठी तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामधून तुम्ही किंवा मुंबईमधून देखील इथे लोक येत आहेत. तर 3 जागा आहेत, चिंचवड, बाणेर आणि वाकड. तुम्ही कोणत्याही आउटलेटला येऊ शकता, तीच चव तुम्हाला मिळेल. कधी पण या, मोस्ट वेलकम. जेव्हा मालवण आपलंच असा.